नमस्कार. आज आपण भारतीय राज्यघटनेतल्या एका अशा कलमाबद्दल बोलणार आहोत ज्याने हजारो वर्षांच्या सामाजिक अन्यायाविरुद्ध खऱ्या अर्थाने युद्धाचीच घोषणा केली. हो, ते कलम म्हणजे अनुच्छेद 17. हा कायदा नेमका काय आहे आणि त्याचा आपल्या समाजावर काय परिणाम झाला हेच आज आपण समजून घेणार आहोत. अस्पृश्यता हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. हे फक्त काही शब्द नाहीत, तर भारतीय न्यायव्यवस्थेने दिलेला एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. हे एकच वाक्य या कायद्यामागचं गांभीर्य दाखवून देतं आणि याच विचाराभोवती हा संपूर्ण लढा उभा आहे. पण हा कायदा करण्याची गरजच का पडली याचं उत्तर शोधायला आपल्याला इतिहासात डोकावून पाहावं लागेल. म्हणजे कुठलाही उपाय समजून घेण्याआधी ती समस्या किती खोलवर रुजली होती हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. विचार करा, हजारो वर्षांपासून वर्णव्यवस्थेमुळे दलित समाजाला प्रचंड सामाजिक दडपशाहीचा सामना करावा लागला. त्यांना अछूत ठरवून त्यांच्यावर अनेक अन्यायकारक बंधनं लादली गेली. आणि म्हणूनच या खोलवर रुजलेल्या भेदभावाला मुळापासून संपवण्यासाठी एका शक्तिशाली कायदेशीर हस्तक्षेपाची गरज होती. आणि तो शक्तिशाली हस्तक्षेप होता अनुच्छेद 17. हा फक्त एक साधा कायदा नव्हता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या दृष्ट्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली संविधान सभेने उचललेलं एक क्रांतिकारी पाऊल होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या कायद्याचा मूळ मजकूर पाहिला तर त्याचं सामर्थ्य आपल्या लक्षात येतं. भाषा किती सोपी, सरळ आणि एकदम स्पष्ट आहे. अस्पृश्यता निषिद्ध ठरवण्यात आली आहे. बस, यात जर, तर, पण, परंतु अशा कुठल्याही अपवादाला जागाच ठेवलेली नाही. आणि हाच रोखठोकपणा या कायद्याला इतकं शक्तिशाली बनवतो. मग हा कायदा इतका शक्तिशाली का मानला जातो याची 3 मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे याला कुठलाही अपवाद नाही. हा एक ॲब्सल्यूट प्रोहिबिशन आहे. दुसरं, याची व्याप्ती प्रचंड आहे. म्हणजे सामाजिक बहिष्कारापासून ते सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारण्यापर्यंत अस्पृश्यतेचं कुठलंही रूप बेकायदेशीर ठरतं. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, याचं उल्लंघन करणं हा एक गंभीर गुन्हा आहे, ज्यासाठी थेट तुरुंगवासाची शिक्षा आहे. आता बघा, कुठलाही कायदा कागदावर कितीही शक्तिशाली असला तरी त्याची खरी ताकद कोर्टातच सिद्ध होते. न्यायालयाच्या निर्णयांमधूनच त्याचा खरा अर्थ समोर येतो. चला तर मग आता काही महत्त्वाच्या केसेसवर नजर टाकूया ज्यांनी अनुच्छेद 17ला आणखी मजबूत केलं. पहिला महत्त्वाचा खटला आहे देवराजिया विरुद्ध पद्मनाभा. प्रकरण तसं पाहिलं तर साधाच होतं. एका दलित व्यक्तीला सार्वजनिक हौद्यातून पाणी घेण्यापासून रोखलं गेलं. पण या एका छोट्याशा घटनेने एका मोठ्या कायदेशीर लढाईला सुरुवात केली. एक अशी लढाई जी थेट आपल्या राज्यघटनेच्या मूल्यांशी जोडलेली होती. आता न्यायालयासमोर एक खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला. अनुच्छेद 17 फक्त धार्मिक अस्पृश्यतेपुरता मर्यादित आहे की त्याचा अर्थ व्यापक आहे आणि तो सामाजिक भेदभावाच्या सगळ्याच प्रकारांना लागू होतो? या प्रश्नाच्या उत्तरावरच या कायद्याचं भवितव्य अवलंबून होतं खरं तर. आणि न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की अनुच्छेद 17 फक्त धार्मिक अस्पृश्यतेवरच नाही, तर जातीवर आधारित प्रत्येक प्रकारच्या सामाजिक आणि आर्थिक भेदभावावर प्रतिबंध घालतो. या एका निर्णयाने कायद्याची व्याप्ती प्रचंड वाढवली. दुसरा एक महत्त्वाचा खटला म्हणजे भारतीय संघ विरुद्ध भगवान. इथे काय झालं होतं तर एका गावामध्ये स्थानिक प्रथेनुसार दलितांना गावच्या मुख्य रस्त्यावरून चालायला बंदी होती. म्हणजे इथे थेट स्थानिक रूढी परंपरा आणि घटनात्मक अधिकार यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता. त्यामुळे न्यायालयासमोरचा प्रश्न अगदी सरळ होता. एखादा स्थानिक नियम किंवा एखादी प्रथा घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारांपेक्षा मोठी असू शकते का? हा प्रश्न म्हणजे भारताच्या मूळ तत्वावरच एक प्रकारे घाला होता. आणि न्यायालयाचा निर्णय पुन्हा एकदा तितकाच सडेतोड आणि स्पष्ट होता. अस्पृश्यता हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. अनुच्छेद 17चं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही स्थानिक नियमांना कायदेशीर आधार असूच शकत नाही. या निकालाने घटनेचं सार्वभौमत्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. बरं, कायदे झाले, न्यायालयाचे इतके मोठे निर्णय आले, सगळं ठीक आहे. पण खरा प्रश्न हा आहे की या सगळ्याचा जमिनीवर म्हणजे लोकांच्या रोजच्या जगण्यात काही फरक पडलाय का? चला आता हे वास्तव जरा तपासून पाहूया. तर बदल नक्कीच झाला आहे, यात शंका नाही. उदाहरणार्थ, जिथे देवळांमध्ये प्रवेश नाकारला जात होता तिथे आज आपण पाहतो की फक्त केरळ आणि तामिळनाडूमध्येच गेल्या काही वर्षांत 500हून अधिक देवळं सर्वांसाठी खुले झाली आहेत. शाळांमध्ये जिथे मुलांसाठी पाण्याचे वेगळे माठ असायचे तिथे आता शिक्षण हक्क कायद्यामुळे सगळ्यांना समान सोयी देणं बंधनकारक आहे. इतकंच नाही तर दलित दुकानदारांवर बहिष्कार टाकला जाऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने गाव पातळीवर सामाजिक एकात्मता समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
आणि हा लढा आजही थांबलेला नाही. अगदी अलीकडे 2023मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता विरोधी फलक लावणं बंधनकारक केलं. हे एक खूप सकारात्मक पाऊल आहे. हे दाखवतं की सन्मानाची आणि जागरूकतेची ही लढाई अविरत सुरू आहे. पण चित्र पूर्णपणे सकारात्मक आहे असंही नाही. आणि हे आकडे तर धक्कादायक आहेत. विचार करा, फक्त 2022 या एका वर्षात अस्पृश्यतेशी संबंधित 10,000पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले. यावरून स्पष्ट होतं की प्रगती झाली असली तरी ही समस्या अजूनही किती मोठ्या प्रमाणावर आपल्या समाजात अस्तित्वात आहे. आणि कदाचित यातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे कायद्याच्या अंमलबजावणीचं. दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी फक्त 20% प्रकरणांमध्येच आरोपींना शिक्षा होते. याचा सरळ अर्थ असा होतो की तब्बल 80% प्रकरणांमध्ये न्याय मिळत नाही. इथे कायदा आणि त्याची अंमलबजावणी यात किती मोठी दरी आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतं. मग अशा परिस्थितीत सध्याची लढाई नेमकी कुठे आहे आणि पुढचा मार्ग काय असायला हवा? आपल्या विवेचनाच्या या शेवटच्या भागात आपण याचाच विचार करणार आहोत. तर मग पुढे काय? ही लढाई आपल्याला 3 प्रमुख आघाड्यांवर लढावी लागेल. पहिलं, जे कायदे आहेत त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं. दुसरं, समाजात याविषयी मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करणं. आणि तिसरं, दलित समाजाचं सक्षमीकरण करणं, जेणेकरून ते स्वतःच्या हक्कांसाठी ठामपणे उभे राहू शकतील. आणि शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न. कायदा तर आहे, तो शक्तिशाली सुद्धा आहे, पण खरा सामाजिक बदल कसा घडवायचा? या प्रश्नाचं उत्तर फक्त सरकार किंवा न्यायालयाकडे नाहीये, ते आपल्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमध्ये दडलेलं आहे. यावर नक्कीच विचार व्हायला हवा.